हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अंडा राईस. चला तर मी तुम्हाला दाखवते अंडा राईस कसा बनवतात. या, इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतली थोडी गरम होण्यासाठी. तेल टाकून घेऊया. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल तुम्ही टाकू शकता. मी 2 पळी तेल टाकलंय. तुम्हाला जेवढं टाकायचं असेल तेवढं तेल तुम्ही टाकू शकता. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम होतं नंतर आपण इथे सगळ्या गोष्टी कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं कापून घेतलं. आता आपण त्याच्यामध्ये एक एक सगळं टाकायचं. आपण त्याच्यामध्ये लसूण आणि आलं टाकून घेऊया. त्याला छान होईल, थोडंसं ब्राऊन होईल. त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली मी मोठी, ती बारीक कापून घेतली. ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याला आपण मस्त असं शिजू द्यायचं. अंडा राईस खूप चांगला असतो. कधी आपल्याला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर आपण लगेच रात्रीचा जर उरलेला भात असेल आणि जर आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असेल तर आपण फ्राईड राईस सारखा अंडा राईस आपण घरी बनवू शकतो. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा. त्याच्यामध्ये मी कढीपत्ताही टाकलाय, तुम्ही सुद्धा टाकू शकता. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतवत राहायचं आहे, जोपर्यंत कांदा आपला ब्राऊन होत नाही तोपर्यंत. मी आज माझ्याकडे रात्रीचा भात नव्हता तर मी आज स्पेशल भात बनवला आहे अंडा राईससाठी. का खूप दिवसापासून मला अंडा राईस खायचं होतं, म्हणून मी म्हटलं आज आपण दुपारच्या जेवणाला अंडा राईसच बनवू. बघा इथे थोडा थोडा कांदा चांगला ब्राऊन होताना आपल्याला दिसतोय. अजून त्याला ब्राऊन करायचं आहे आपल्याला. कमी गॅसवर कांदा चांगला ब्राऊन होतो तोपर्यंत त्याला शिजू द्यायचा आहे. इथे कांदा मस्त असा ब्राऊन झालाय, बघू शकता. आपण आता त्याच्यामध्ये सर्व सुके मसाले टाकून घेऊया. आपण चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं पाहिजे चवीनुसार तुम्ही त्याला टाकू शकता. त्यानंतर माझ्याकडे ओरिगॅनो आहे, ते मी टाकते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण टाकू शकता. ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, कारण की त्याच्याने टेस्ट खूप छान येतो, त्याच्यामुळे मी टाकते.
मला जेवढी पाहिजे मी जेवढी टाकते. हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला, आता याला आपण चांगले एकजीव करून घेऊया मसाल्याने. आपण त्याच्यामध्ये अंडे फोडून टाकणार करायचे. आपण अंडा राईस बनवतो म्हणून आपण सगळं मिक्स करून घ्यायचं. अंड्याला चांगलं मसाल्यामध्ये शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते. परत एकदा हलवत होईल. शिजू देतोय अंड्याला आपण. आणि त्याचा जो असा पिसडा वास येतो, असा वास नाही आणि आपल्याला खाण्यासाठी चांगला लागेल. इथे आपलं हे बुर्जी आहे ना तयार झाली अंड्याची. आता आपण अंडा राईस याच्यामध्ये म्हणजे राईस आपण आता याच्यामध्ये टाकू शकतो, कारण की एकदम व्यवस्थित ही अशी शिजली आहे. किती छान असं स्ट्रक्चर आलंय तिला, तुम्ही बघू शकता. एकदम सुटसुटीत झाली आणि छान सुद्धा दिसते. आता याच्यामध्ये मी राईस हा मी बनवून घेतला होता सकाळी आणि आता मी तो त्याच्यामध्ये टाकला आहे. आता आपण त्याला मिक्स करूया. छान पद्धतीमध्ये मिक्स झाला. कधीतरी आपलं मन झालं काहीतरी वेगळं खायचं तर आपण
झटपट होणारी ही रेसिपी आहे. रात्रीचा भात जरी असेल आणि घरात अंडे असतील तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. मी सेजवान फ्राईड राईसचा मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण की सेजवान सारखं लागलं. आता आपण तो मसाला टाकू. कलर किती छान आहे आणि एक नंबर दिसते. किती छान इथे आपला सेजवान अंडा राईस रेडी झालाय. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया मस्त. किती छान असं टेक्स्चर आले आणि किती छान. आता तो खायसाठी रेडी आहे. आता आपण सर्व करूया. इथे आपला अंडा राईस रेडी झाला आहे आणि आता आपण चावशा डॅडाला खायला नेऊया. चावशा डॅडा माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.